जय भीम जय शिवराय. दुःखी जीवा ज्ञानदीप हवा, ज्ञानदीप हवा, ज्ञानदीप हवा. दुःखी जीवा ज्ञानदीप हवा, असा हा धम्म दिवा प्रकाश देई नवा, असा हा धम्म दिवा प्रकाश देई नवा. मार्ग सत्याचा दावितो आम्हाला, मार्ग सत्याचा दावितो आम्हाला. थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला. वंदितो सवे भीमाला, वंदितो सवे भीमाला. रोशन जी, गोपाल जी, जय भीम जय शिवराय. बडे बडे निर्विती सोयी काढे, बडे बडे गोपाल जी, जय भीम. अर्चना जी, माझ्या भीमाच्या पुढे आज पल्लवी ते जी, फिके पडे, माझ्या भीमाच्या पुढे जय भीम. आज ते फिके पडे. जय शिवराय. पाहुणी त्यांच्या त्या परिश्रमाला, पाहुणी त्यांच्या सुखदेव त्या सर, परिश्रमाला. जय भीम जय भीम सर. थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला. वंदितो सवे भीमाला, वंदितो सवे भीमाला. राजेश जी, जय भीम जय शिवराय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आयोजित जातीयता होती जुलमी, या व्याख्यान पुष्पामध्ये शरद पाटील जी, जय भीम. जातीयता होती जुलमी सत्ता. या व्याख्यान पुष्पामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रोशन जी, माझ्या भीमाने स्वतः तिची पेटवली चिता. पंचशील बुद्ध विहार, दिघी पुणे 15 रूढी थरथरली या बुद्ध विहाराचे थोर त्यागी सर्व पूज्य गौतमाला, सदस्य, थोर सभासद, त्यागी त्या पूज्य अध्यक्ष गौतमाला. आदरणीय सोनावणे साहेब, त्यांची सर्व टीम, तर सर्व सहकारी यांच्या सहकार्यानं सवे भीमाला. यांच्या सहकार्यानं आज या विचार पुष्पाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तौफिक सर, आपलंही मनपूर्वक स्वागत. आज या फेसबुक लाईव्ह करण्यामागचा उद्देश आमचे महेंद्राजी, अतुलजी, कौसरजी, नमस्कार, जय भीम जय शिवराय. उद्देशच हा आहे, सध्याच्या ह्या पॅन्डेमिकमध्ये, या लॉकडाऊनमध्ये कशा पद्धतीनं आपण या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकू, हा विचार समोर आला आणि मग ह्या विचार पुष्पाची संकल्पना गुंफली गेली. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. पंचशील बुद्धविहार, आदरणीय सोनवणे साहेब, त्यांचे सर्व टीम, सर्व सहकारी, आपणाला मनापासून जय भीम जय शिवराय. ज्या महामानवाची आज जयंती आहे, महात्मा ज्योतिबा फुले. येस, महेंद्राजी, रोशनजी यांना विनम्र, महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. जे विचार पुष्प आज आपण इथे गुंफणार आहोत, चर्चा करणार आहोत, त्यामध्ये सर्वप्रथम मी माझी ओळख इथे करून देऊ इच्छितो. मी प्राध्यापक मुबीन तांबोळी, पुणे विद्यापीठामध्ये
व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. साधारणतः 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्या लुकमध्ये आणि ज्या गेटअपमध्ये आपण मला पाहत आहात आणि हे माझं मी परमभाग्य समजतो. पुण्यातीलच आमचे परममित्र आणि गुरु प्राध्यापक प्रकाशजी वाघमारे, आदरणीय प्राध्यापक प्रकाश मधुकर वाघमारे यांनी एका शॉर्ट फिल्ममध्ये, वेबसिरीजमध्ये मला पाहिलं आणि त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की आमचं एक महानाट्य आहे भीमा तुझ्या जन्मामुळे, याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका तुम्ही कराल का. माझ्यासाठी ती एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आणि त्याला होकार देण्यात आला आणि त्याच्यानंतर साधारणतः मागच्या 2 वर्षापासून तो प्रवास अखंडित चालू आहे. सध्या या पॅन्डेमिक आणि लॉकडाऊनमुळे ते प्रयोग तर काही होऊ शकत नाही आहेत, परंतु खऱ्या अर्थानं यस शिवाजीराव आमचे गुरुवर्य, कविवर्य, आपलंही मनपूर्वक स्वागत. तिथून हा प्रवास माझा भीमसेवेचा सुरू झाला आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छेने आशीर्वादाने तो असाच चालू राहो हीच अपेक्षा. आज ज्या विषयाची चर्चा आपण करत आहोत, बाबासाहेबांचे विचार आणि आमचे आचार. येस, ज्यावेळेस मी माझ्या काही मित्रांशी चर्चा केली आणि म्हटलं अरे यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशा पद्धतीने साजरी करूयात, काय करणार आहोत आपण नागेशजी, काय करणार आहोत आपण. तर बऱ्याच लोकांनी नाराजी व्यक्त केली की अरे सगळीकडे अशी परिस्थिती आहे, सगळं निगेटिव्हिटी आहे, मागच्या वर्षी असंच झालं आणि यावर्षी आपल्याला नाही करता येणार. त्यावेळेस मी त्यांना सहज माझ्या एका मित्राला प्रश्न विचारला की बाळा साधारणतः किती वर्षापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोयस. ते म्हणे हे काय बोलणं झालं का, जन्मापासून करतोय. ठीक आहे म्हटलं, तुला आठवतंय कुठपासून. येस इम्रानजी वेलकम, तुला आठवते कुठपासून. ते म्हणे ठीक आहे, मला साधारणतः मागच्या 10 वर्षापासून आठवते मी जयंती साजरी करतो आहे. म्हटलं क्या बात आहे, व्हेरी गुड. हे नुसते भारतरत्न नाही तर विश्वरत्न, अख्ख्या विश्वामध्ये ही जयंती साजरी केली जाते. तुला आठवते 10 वर्षापासून एक जागरूकरित्या तू ही जयंती साजरी करतोय. मला फक्त एवढं सांग की एक जयंती साजरी केल्यानंतर नेमकं तुझ्या जगण्यात, तुझ्या वागण्यात, तुझ्या विचारात, तुझ्या आचरणामध्ये तू नेमका काय बदल केलास. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. म्हणजे म्हणे काय म्हणायचं तुला, काय म्हणतोयस तू. कौसरजी वेलकम, सुबोधजी जय भीम. तो माझा मित्र मला विचारतोय तुला नेमकं काय म्हणायचं काय. अरे म्हटलं बेटा, एकच गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जयंती साजरी करतोय. येस व्हेरी गुड, क्या बात आहे. परंतु ती जयंती साजरी करून झाल्यानंतर माझ्या जगण्यात, माझ्या वागण्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या चालण्यात 0.1 सुद्धा जर फरक पडणार नसेल तर मग खरंच आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मी खरंच ही जयंती साजरी केली का. प्लीज सूर्यकांत जी, बहुत से बार ऐसा होता है कि हम बाबा साहब को मानते हैं लेकिन बाबा साहब की नहीं मानते, नहीं सुनते. आर यू गेटिंग माय पॉइंट. नारायण जी नमस्कार, आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जो है उनको मानते हैं लेकिन उनकी बात नहीं मानते. मी कोणतेही निगेटिव्ह इथं कमेंट अजिबात करत नाही आहे, परंतु जे वस्तुस्थिती पाहायला मिळते त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज, आज आपण जी पूर्ण चर्चा करणार आहोत 7 पॉइंट्स. येस, आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक दत्तात्रय इंगळे सर, आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद शिवाजीरावजी चाळक साहेब, खूप खूप धन्यवाद. नेमकं काय करायचं आहे आज आपण एक 7 असे पॉइंट्स इथे बघणार आहोत. येस, मी तर याला असं म्हणतो जीवनाचे रंग बाबासाहेबांसंग. आर यू गेटिंग माय पॉइंट. जीवनाचे रंग बाबासाहेबांसंग.
त्यांना आपण पाहतोय, त्यांना आपण अनुभवतोय, त्यांना आपण वाचतोय, परंतु त्यांना आपण ऐकतोय, परंतु आपल्या जगण्यात आपण किती त्यांना आणतोय, असे काही 7 पॉइंट्स आज 7 पॉइंट्स आज हम लोग डिस्कस करेंगे। आशिफ जी, 7 पॉइंट्स हम लोग डिस्कस करेंगे जो हमारे लाइफ में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने जो भी कुछ हमें बताया है उसको हमारे लाइफ में हम कैसे यूटिलाइज कर सकते हैं। ओके, एक एक पॉइंट से हम लोग शुरू करेंगे, एक एक पॉइंट्स घेऊन आपण सुरुवात करू, चर्चा करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण आयुष्य, हा खडतर प्रवास, हा सगळा जर पाहिला तर एका व्याख्यानामध्ये, एका बैठकीमध्ये, एका चर्चेमध्ये हे कदापि शक्य नाही त्यांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास आपण घेऊ शकू। परंतु त्यांचं शिक्षण, ज्या पद्धतीने त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं, ज्या पद्धतीने दृष्टी स्वतः विकसित केली आणि पुढच्या संपूर्ण मानव जातीला शिक्षणाबद्दलचा एक मिरॅकल बनवून ठेवलं, त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यातले 7 मुद्दे आपण काय घेऊ शकतो, त्या 7 पॉइंट्सवर आज आपण 7 पॉइंट्सवर आज आपण चर्चा करणार आहोत। ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कार्यकारिणीचा आणि ह्या पूर्ण वर्कआउटचा जर विचार केला तो हमेशा बोला जाता है दोस्तों, देखो कि अपने प्लस पॉइंट से तो अपनी लाइफ कोई भी जी लेता है, अपने प्लस पॉइंट से तो अपनी लाइफ कोई भी जी लेता है। अरे सच में इंसान तो वो होता है, महामहिम तो वो बनता है जो अपने माइनस पॉइंट को प्लस पॉइंट करता है और फिर अपनी लाइफ जीता है। आपल्याकडे प्लस पॉइंट आहे, सगळं काही सदन आहे आणि मग आपण आयुष्य जगतोय, तर त्याच्यात जास्त किमयागिरी अजिबात नाही आहे। रईसजी, माननीय सरपंच मंगलताई इथं उपस्थित आहेत, आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्या प्लस पॉइंटनं तर सगळेच जण आपण जगतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण ज्यावेळेस पाहतो, सगळ्यात पहिला पॉइंट, सगळ्यात पहिली प्रेरणा आपल्याला मिळते। आमच्या मार्गदर्शिका आदरणीय प्रियंकाताई बारसे मॅडम, नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। बाबा सोडणीजी आपलंही स्वागत, प्रतीकजी आपलंही स्वागत। ओके, सगळ्यात पहिला पॉइंट की अरे आपल्या मायनस पॉइंट, अशा परिस्थितीमधनं प्लस पॉइंट बनना है, माइनस पॉइंट से प्लस पॉइंट तक बनना है। यस, अतिशय नापीक अशा जमिनीमध्ये सुद्धा सुपीक त्याला करून चांगलं पीक घेणं, आणि ते सुद्धा एकदाच नाही तर दुसऱ्यांसाठी ती जमीन उपजाऊ करून ठेवणं, हे सिंपल वर्क नाही। आपल्या मायनस पॉइंटवरती ते प्लस पॉइंट बनवणं, आज बऱ्याच वेळा आपल्याला हे शक्य होत नाही। आपण बाबासाहेबांचं जर पूर्ण नाव पाहिलं, भीमराव रामजी आंबेडकर, तर यामध्ये आईचा उल्लेख आहे, वडिलांचाही उल्लेख आहे आणि गुरूंचाही उल्लेख आहे। प्लीज पहा बरं का, त्या भीमाईचाही उल्लेख आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईंचं नाव, वडिलांचं नाव रामजी, हो, आणि ज्या गुरूंनी त्यांना स्वतःचं नाव देव केलं, योगेश मोरेजी आपले मनपूर्वक स्वागत। आंबवडेकर आधी नाव, त्याच्या आधी सपकाळ नाव, आणि आंबेडकर हे नाव गुरुवर्यांनी त्यांना दिलं। आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे जर कोणी असतील तर आपले आईवडील आणि आपले गुरुवर्य, हे त्या नावातच दडलेलं आहे, भीमराव रामजी आंबेडकर। आपल्या मुलांना सगळ्यात पहिला महत्त्वाचा संदेश याच्यातनं जर काही कोणता घेता येईल तर बाळांनो, आपले मायनस पॉइंट प्लस करून घ्यायला शिका, आणि पहिली गोष्ट म्हणजे आपले मायनस पॉइंट ओळखायला शिका। येस, आता मायनस पॉइंट कसे ओळखायचे, सिक्वेन्सनं आपण जाऊया, दुसऱ्या पॉइंट्सकडे आपण आता जाताना बघूयात। ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांचं निधन झालं, आणि काही कालावधीनंतर आमचे गुरुवर्य आदरणीय दिगंबर ढोकले सर, आपले मनपूर्वक स्वागत। योगेशजी खूप खूप धन्यवाद, आपले मनपूर्वक स्वागत। ज्या वेळेस रामजी बाबांनी दुसरं लग्न केलं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहन नाही झालं ते। ज्यावेळेस आपल्या भीमाईचे साडी, आपल्या भीमाईचे कपडे, आपल्या भीमाईचे जे अलंकार होते
ते अलंकार ज्यावेळेस नवीन आलेली आई ते परिधान करायची त्यावेळेस भीमाईची आठवण बाबासाहेबांना यायची. ते रडायचे. मीरा आत्या ज्यांनी त्यांचा सांभाळ केला त्या मीरा आत्यांकडे ते रडायचे. आणि तेव्हाचाच एक प्रसंग त्यांना ते असह्य झालं आणि एका रात्री त्यांनी निर्णय घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला की मी सोडून जाणार हे सगळं. येस. आणि त्यांनी मीरा आत्याची एक पोटली बांधून ठेवलेली होती. त्यांना वाटलं की याच्यात बरंचसं काही आहे, बरंच याच्यात काहीतरी असं ठेवलेलं आहे छान. त्यांनी ते घेतलं आणि घरातनं पळून गेले. विचार होता मुंबईला जायचं. येस, कुमार अवस्था आहे, वय अगदी लहान आहे. परंतु ज्यावेळेस ती पोटली हातात घेतली आणि घरातनं बाहेर पडले आणि चालत पुढे निघाले, पुढे गेल्यानंतर त्यांनी ती पोटली उघडून पाहिली. काय आहे त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये होते फक्त आठाणे. त्यावेळेस आणे हे झाले. त्यावेळेस होते आठाणे. सिराजजी, अविनाशजी, मनपूर्वक स्वागत. कलीमजी. आणि ते आठाणे. आणि त्यांनी जे पाहिलं की अरे मला वाटलं याच्यात खूप काही असेल. आणि नंतर हे त्यांच्या आयुष्याला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट त्यांच्या आयुष्यात ठरला. वडील सुभेदार आहेत, रिटायर झालेले आहेत. त्यांना वाटलं आपण सगळे सधन आहोत, आपलं कुटुंब अगदी सधन आहे. परंतु खरी त्यांची परिस्थिती त्यावेळेस लक्षात आली की खऱ्या अर्थानं माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे. मी इथून पळून नाही जायला पाहिजे, मी इथून बाहेर निघायला नाही पाहिजे. प्लीज, मी पुन्हा एकदा सांगतो, आत्ता जे सर्व सहकारी, राज पाटील सर आपले मनपूर्वक स्वागत, जे जॉईन झालेले आहेत. आज आपण जी चर्चा करतोय जीवनाचे रंग बाबासाहेबांसंग. येस, यामध्ये 7 पॉइंट्स आपण चर्चा करणार आहोत. एक पॉइंट चर्चा केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिल्यानंतर एक पहिली जिद्द आपल्या मनात आली पाहिजे की आपला मायनस पॉइंटला घाबरायचं नाही, आपला मायनस पॉइंट आपल्याला प्लस पॉइंट करायचा आहे राजांनो. आणि मग तो कठीण संघर्ष करत आपल्याला पुढे जायचं आहे. दुसऱ्या पॉइंटवर आता आपण चर्चा करतोय की आपल्याला आपल्या कुटुंबाचा आधार बनायचा आहे. ज्येष्ठ असतील तर ज्येष्ठांनी म्हातारं न होता ज्येष्ठ व्हायचं आहे. करते धरते आई वडील जर घरातले असतील तर त्यांच्याकडे तर 2 जिम्मेदारी आहेत. एक तर आपल्या वरच्या पिढीलाही आपल्याला पाहायचं आणि खालच्या पिढीलाही आपल्याला पाहायचं आहे. वरच्या पिढीकडनं संस्कार घ्यायचे आहेत, खालच्या पिढीला ते आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. प्लीज, आपल्याला आपल्या घरासाठी आधार बनायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस त्या पोटलीत पाहिलं, आठाणे त्यांना फक्त दिसले आणि मग ते विचार करतायत, अरे अशी परिस्थिती आहे माझ्या घरची आणि मी किती वेड्यासारखा हा विचार करत होतो. पुन्हा गेले आणि त्या मीरा आत्याला सगळं काही जाऊन सांगितलं आणि ओक्साबोक्शी रडायला लागले. आणि मग तिथनं प्रण केला की मी माझ्या कुटुंबासाठी पडेल ते काम करायला तयार आहे. प्लीज, मी आधी आपल्या सगळ्यांना कल्पना दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण चरित्र, पूर्ण ही चर्चा एका व्याख्यानात, एका बैठकीत करणं कधी शक्य नाही. परंतु त्याच्यातले आपल्यासाठी आजच्या ह्या पॅन्डेमिकमध्ये, आजच्या ह्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला काय घेता येण्यासारखे नक्की विचारपुष्प असतील ज्याच्यावर आपण काहीतरी युटिलायझेशन, प्रॅक्टिकल लाईफ जगू शकू. त्या 7 पॉईंट्सची आपण चर्चा करतोय. आज आपल्याला आपल्या घरच्यांची गरज आहे आणि आपल्या घरच्यांना आपली गरज आहे. आज आपण सगळेजण घरात बसलेलो आहोत. माझ्या कुटुंबासाठी नेमकी काय गरज आहे, त्यांच्यासाठी मला कोणत्या पद्धतीनं आधार बनता येईल. बाबासाहेबांनी ती परिस्थिती पाहिल्यानंतर ठरवलं की नाही, मी माझ्या घरच्यांसाठी आधार बनणार. ही घटना घडली, ही सगळं साताऱ्यामध्ये हे सगळं काही झालं आणि तिथनं त्यांनी ठरवलं की नाही, मी माझ्या कुटुंबासाठी काम करणार. 2 पॉईंट्सची आपण चर्चा इथे झालेली आहे की आपण आपले प्लस पॉईंट जे आहेत ना ते बनवतात. मायनस पॉईंटला प्लस पॉईंट बनवायचा आहे. आणि सेकंड थिंग इज दॅट आपल्याला आधार बनायचा आहे. रज्जाकजी, आदरणीय दिनकर मुंडे सरजी, आमचे गुरुवर्य, आपले मनपूर्वक स्वागत. नंबर 3, पुढे जाऊयात आता आपण. प्लीज, माणूस बदलतो कसा, आयुष्य बदलतं कसं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा ज्या वेळेस स्कूलमध्ये गेले त्यावेळेस तर शाळेत तसं जाण्याचा अधिकारही त्यांना नव्हता. परंतु वडील सुभेदार आहेत, त्यावेळेसचे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि त्यामुळे त्यांना परवानगी मिळाली का तुम्ही शाळेत येऊ शकता. सुनीलजी, आपलं मनपूर्वक स्वागत. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गामध्ये गेले तर ते विद्यार्थी सगळे, बाकी जे विद्यार्थी होते ते सगळे मागे पळाले. हा कसा वर्गात आला. त्याच्यानंतर मग त्यांना बाहेर बसवलं गेलं
की तुम्ही बाहेर बसायचं आहे. गणिताचा तास होता. 5 अधिक 7 गुरुजींनी विचारलं, कोण उत्तर देत आहे? जे विद्यार्थी वर्गात बसलेले आहेत, कुणी उत्तर देत आहे 10, कुणी उत्तर देत आहे 15, कुणी उत्तर देत आहे 16, कुणी उत्तर देत आहे 9. अरविंदजी, अलकाजी, ज्येष्ठ निवेदिका अलकाजी, आपले मनपूर्वक स्वागत. आणि ही सगळी चर्चा होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर बसलेले आहेत. दरवाजाच्या बाहेर ते बसलेले आहेत. एक गोनपाट टाकले खाली, त्याच्यावर ते बसलेले आहेत आणि हात वर करतायत, कधीचा हात वर करतायत. आणि मग त्यांनी सांगितलं, गुरुजी विचारा ना, मी माझ्याकडे पहा ना, मी सांगतो ना, मला येतंय ना उत्तर. 5 अधिक 7 मला येतंय ना उत्तर, मी सांगतो ना. त्यावेळेसची ती परिस्थिती होती राजांनो. आणि हीच आपण चर्चा केली की आपले मायनस पॉईंट प्लस पॉईंटमध्ये बदलण्यासाठी. गुरुवार्यांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की अरे तुम्ही इथं बसलाय, तू हे ऐकतोयस ना, हीच मोठी गोष्ट आहे, उत्तर देण्याचे काम नाही. आणि हे सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर गहिवरून आलं त्यांना. आणि ज्यावेळेस ते घरी गेले त्यावेळेस रामजी बाबांकडे गेले आणि त्यांच्या खुशीत जाऊन रडायला लागले. त्यामुळे मी आता शाळेत जाणार नाही, मी परत आता शाळेत जाणार नाही जाणार मी शाळेत आता परत. रामजी बाबांनी विचारलं, काय झालं बेटा, काय झालं? सगळी परिस्थिती, सगळी घटना ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस थोडंसं स्मित हास्य रामजी बाबांनी केलं आणि बाबासाहेबांच्या डोक्यावरनं हात फिरवला. बाबासाहेबांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, अरे बाळा, याच्यासाठीच तर शिकायचंय, याच्यासाठीच तर शिकायचंय बेटा. हीच तर परिस्थिती बदलायची आपल्याला. मी आपल्या सर्वांना नम्रपूर्वक विनंती करू इच्छितो की त्यावेळेस ती परिस्थिती होती, ती कोणत्याही एखादे जात धर्म याच्या विरुद्ध नसून ते एका विचार प्रवृत्तीच्या विरुद्ध तो एक लढा होता. आजही असाच एक लढा आज आपण कोरोनाशी लढतो आहोत. परिस्थिती बदलायची आहे, माघार घ्यायची नाही आहे, थकायचं नाही आहे, हरायचं नाही आहे, रडायचं नाही आहे. सगळ्यात पहिलं स्वतःला सांभाळायचं आहे, आपल्या कुटुंबाला सांभाळायचं आहे. पहिला दिवस होता त्यांचा तो शाळेचा. येऊन रामजी बाबांकडे नंतर ते रडतायत की नाही, मी नाही जाणार आहे शाळेत. पण रामजी बाबांनी जे सांगितलं की बेटा, अरे मला तुझ्याकडनंच अपेक्षा आहे आणि तूच ती परिस्थिती बदलू शकतोस. कारण की येणारी ही परिस्थितीच माणसांना बदलते. आज आपल्यावर जी परिस्थिती आलेली आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथून पाहत असतील तर नक्कीच त्या अभिमानानं सांगतील का यस, खऱ्या अर्थानं ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण हा जो काही प्रयत्न करतोय, आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या लढतोय, एकवटून लढतोय, परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतोय, ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. शाळेच्या बाबतीत हा झाला पहिला दिवस. त्यानंतर बाबासाहेब पुन्हा जात आहेत शाळेत, त्यांचं रेग्युलर चालू आहे. परंतु पाणी पिण्याची जागा वेगळी, बाकी या सगळ्या एवढ्या अडचणींना पण त्यांनीच ठरवलं होतं की कितीही अडचणी येऊ देत, मी मागे आता होणार नाही, मी परिस्थिती बदलूनच ठेवणार. यस, मनस्थिति और परिस्थिति, पहले तो मनस्थिति बदलना ज़रूरी है मेरे बच्चों, मेरे दोस्तों. रामजी बाबा ने, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, इनकी मनस्थिति बदल दी और फिर उन्होंने परिस्थिति बदल दी. आर यू गेटिंग माई पॉइंट? शशिकांत जी, किरण जी, राजू जी, वेलकम टू ऑल ऑफ यू प्लीज. जय भीम, जय भीम, जय शिवराय. रामजी बाबा ने उनकी मनस्थिति बदल दी और फिर बाबा साहब ने सब परिस्थिति बदल दी. आज हमें यह ज़रूरत है. अभी देखो क्या होता है, बहुत बार हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को, इनकी किताबें पढ़ते हैं, व्याख्यानें सुनते हैं. यही बात मैंने स्टार्टिंग में की. अगर आप स्टार्टिंग में नहीं थे तो प्लीज़ ये याद रखो दोस्तों, ये ठीक है हमने सुना, ये पढ़ा, अरे लेकिन हम इसको ज़िंदगी में लाएंगे कब, एक्शन में लाएंगे कब? आज क्या ज़रूरी है? आज हमें परिस्थिति अगर इस कोरोना की बदलना है तो हमें डट कर पहले हमारी मनस्थिति बनाना होगा. और एक बात याद रखो, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी कहते थे, जिस चीज पर हम लोग फोकस करेंगे वो चीज हमारे लाइफ में बढ़ जाएगी. इरफान जी, ग्रेट वेलकम. विक्रम जी, जिस चीज पर हम हमारे लाइफ में फोकस करेंगे वो चीज हमारे लाइफ में बढ़ जाएगी. अच्छी चीजों की तरफ देखो, अच्छी शिक्षा लो, उसके तरफ फोकस करो, आपकी लाइफ बदल जाएगी. वही चीज आज अगर हम इंप्लीमेंट करने की कोशिश करें तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जो हमें सिखाते हैं, बच्चों, मेरे दोस्तों, याद रखो,
आज अगर हम लोग सिर्फ कोरोना है, कोरोना है, कोरोना है, कोरोना है, कोरोना है ना, कौन नहीं बोल रहा है, लेकिन अगर उस पर ही फोकस करोगे मेरे बच्चों, तो वही टेन्शन हमारे लाईफ में, आपल्या आयुष्यामध्ये तेच वाढेल फक्त. मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. प्लीज हर्षल जी, आपले मनपूर्वक स्वागत. पॉजिटिविटी का ये बात पक्का याद रखना. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने कहा था कि आप जिस पर फोकस करोगे, और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने वो करके दिखाया. 32 डिग्री, कितनी डिग्रियां थी उनके पास. क्यों ये हुआ? मनस्थिति, फिर परिस्थिति, क्योंकि फोकस किया था. फोकस. आज हमारा फोकस अलग, दोपहर में, आज सवेरे फोकस अलग, दोपहर में फोकस अलग. हम कॉन्सेंट्रेट ही नहीं कर पाते. मेरे बच्चों प्लीज, अगर हमारे बच्चे स्टूडेंट्स, अगर 10वीं 12वीं के बच्चे अगर ये वीडियो देख रहे हैं, प्लीज, तो आपके लिए बहुत जरूरी बात है. कुछ 10वीं 12वीं के बच्चों से मैं मिलता हूँ, उनको पूछता हूँ बेटा कैसे चल रहा है, तो बोले अभी कुछ फिक्स ही नहीं है, एग्जाम होगा कि नहीं मालूम ही नहीं है. तो फिर अभी, अरे तू वहां क्यों फोकस कर रहा है मेरे बच्चे? तू फोकस तेरे स्टडी पर कर. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को तो किताबें भी नहीं मिलती थी. रामजी बाबा खाना कम लाते थे, किताबें ज्यादा लाते थे. उस वक्त शेक्सपियर पढ़ने के लिए दिया था, बहुत सी किताबें उनके लिए अवेलेबल की थी. हमें आज वो बाकी प्रॉब्लम नहीं है. किताबें है, नोटबुक है, ट्यूशन है, स्कूल है, ऑनलाइन टीचिंग लर्निंग सब है, लेकिन हमारे बच्चे में दम नहीं है. आई एम सॉरी टू से, सभी बच्चों की नहीं बात कर रहा हूं मैं, अपवाद तो सब हर चीज में होते हैं. लेकिन जब 10th और 12th स्टँडर्ड के बच्चों से बात करेंगे, बोलते एक्झाम होणार की नाही माहीतच नाही, आणि एक्झाम डिक्लेअर झाली की मग आम्ही बघू कसा अभ्यास करायचा. अरे राजा, जहां पर फोकस करोगे वही चीज लाइफ में बढ़ेगी मेरे बच्चों. तीसरा पॉइंट हम लोग बात कर रहे हैं, तो परिस्थिति बदलेगी. एग्जाम ऑनलाइन होने वाली है, ऑफलाइन होने वाली है, MCQ आएगा या क्या होगा मेरे बच्चे, अभी तुझे फोकस करना है तेरे एग्जाम पर. तेरा ड्यूटी क्या है? ये तो होगा स्टूडेंट्स के पॉइंट ऑफ व्यू हिसाब से. हम हर एक इंसान अगर ये बात समझने की कोशिश करे कि मुझे अभी फोकस कहाँ पर करना है, यस, तो अभी फोकस देखो, हमें गवर्नमेंट के सब रूल्स रेगुलेशन फॉलो करना है, खुद का ख्याल रखना है, खुद के फैमिली का ख्याल रखना है, तो ही परिस्थिति बदलेगी. और पॉजिटिविटी पे फोकस करना है प्लीज. ओके, 3 पॉइंट के हमने यहां पर डिस्कस कर लिया. ओके, नेक्स्ट पॉइंट पर अभी हम जाएंगे. एक बार थोड़ा सा रिवाइज कर लेते हैं. अपने माइनस पॉइंट को प्लस पॉइंट बनाओ. नंबर 1 वाला पॉइंट था. नंबर 2, अपने घर का आधार बनो. आप कोई भी उम्र के हो, बुजुर्ग हो या बच्चे हो, आपके घर में आपकी क्या जरूरत है वो पहचानने की कोशिश करो, उनका आधार बनो. ये सबसे बड़ी जरूरत है आज. नंबर 3, मनस्थिति बदलो, परिस्थिति बदल जाएगी. और अच्छे पॉजिटिव चीजों पे अभी फोकस करो, और फिर देखो पक्का चेंज होगा. नाही तो हे झालं, ते झालं, ते झालं, असं झालं, तसं झालं, असं झालं, एवढे गेले, एवढे राहिले. अरे ये क्या, अरे यार प्लीज प्लीज अच्छे चीज़ों पर, पॉजिटिविटी पर फोकस करो, क्योंकि आपको आपकी फैमिली फॉलो कर रही है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी, इनके चरित्र में से आज हम लोग क्या जी सकते हैं, किस टाइप से वर्कआउट कर सकते हैं, वो चीज़ें हम लोग डिस्कस कर रहे हैं. नेक्स्ट पॉइंट पर अभी बात करेंगे बेटा, जिसको बोलते हैं हरकत में ही बरकत है. एक बात याद रखो, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने क्या हमें सिखाया है, याद रखो. हाँ, आज के लैंग्वेज में उसको बोलेंगे तो बोलते हैं हरकत में ही बरकत है. मतलब क्या? इंसान प्यारा नहीं होता, उसका काम प्यारा होता है. आप समझ पा रहे हो? इंसान प्यारा नहीं, दुनिया में इंसान प्यारा नहीं होता, काम प्यारा होता है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने ये जो चीजें, ये जो हमारे सामने इतिहास बनाकर सब रख दिया, और हमारे लिए एक मिरेकल एजुकेशन में खड़ा कर दिया. सलमान जी, रवि जी, ग्रेट वेलकम. ये किसके वजह से हुआ, कैसे हुआ? ये बात उन्होंने हमें सिखाई है. हमें ये समझना चाहिए, इंसान प्यारा नहीं होता, काम प्यारा होता है. आपका हार्ड वर्क, आपका स्मार्ट वर्क, आपका स्किल वर्क बहुत जरूरी होता है. प्लीज, बिल्कुल, जैसे मैंने बोला हरकत में ही बरकत है.
और जब आप ये काम करते रहते हो, आपका जो भी कुछ गोल सेट किया है या जो भी आप वर्कआउट कर रहे हो, ये जो आप करते रहते हो ना, तो आपको अच्छे लोग दुनिया में मिलते रहते हैं। जैसे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के लाइफ में केळुस्कर गुरुजी आए थे, दादा केळुस्कर गुरुजी आए थे। जब वो बम्बई में पढ़ाई कर रहे थे, उस वक्त उसे बम्बई बोलते थे, बम्बई में पढ़ाई कर रहे थे, और वहाँ पर वो जो पढ़ना उनका डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी जिस तरीके से उनका वर्कआउट था, जिस तरीके से वो एज अ स्टूडेंट काम कर रहे थे, उनका पढ़ाई, उनका ऑब्जर्वेशन केळुस्कर गुरुजी ने किया। और एक दिन उनको मिलने के लिए बुलाया अपने ऑफिस में, आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं। केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं। घाबरत घाबरत बाबासाहेब तिथे आले आणि केळुस्कर गुरुजींनी सांगितलं बस। ते म्हणे नाही ठीक आहे, मी कारण की त्यांना बाबासाहेबांना असं वाटलं की हे मला ओळखत नाही आहेत की मी कोण आहे, सगळीकडे मला कोणी जवळ घेत नाही आणि ही व्यक्ती मला सांगते की इथे बस म्हणू। केळुस्कर गुरुजींनी सांगितलं येस, की मला तू ओळखत नाही पण मी तुला चांगलंच ओळखतो, बस। आणि मग तिथे सगळ्यात प्रथम स्वतः लिहिलेलं बुद्धांचं चरित्र केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना दिलं। त्या काळी खऱ्या अर्थानं नियतीची पण मला वाटतं तीच खऱ्या अर्थानं ओढ असेल। बुद्धांचं चरित्र डॉक्टर बाबासाहेबांच्या हातात दिलं, स्वतः लिहिलेलं केळुस्कर गुरुजींनी। आपण इथे चर्चा करतोय की वर्कआउट करत राहा, चांगली माणसं आयुष्यात येतातच, रडत बसू नका। इथं अजून एक घटना घडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत विषय घेऊन शिकायचं होतं। संस्कृत विषय खूप आवड होती, संस्कृत विषय घेऊन शिकायचं होतं, परंतु परमिशन मिळाली नाही, ते शिकू शकले नाहीत। माझे काही विद्यार्थी जर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी यस 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 सलमानजी, ओके, विद्यार्थी जर हा व्हिडिओ पाहत असतील तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो। आज आपल्याला सगळं काही रेडीमेड मिळालेलं असतं, बाबासाहेबांच्या वेळेस तशी परिस्थिती नव्हती। इच्छा होती मनातनं संस्कृत घ्यायचंय, संस्कृत शिकायचंय, क्या बात आहे, परंतु त्यांना त्या परिस्थितीमुळे, त्यावेळेसच्या विचारसरणीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही आणि त्यांना पर्शियन भाषा घ्यावी लागली। आणि इथेच चर्चा अशी पण आपण करू शकतो की येस, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। त्या पर्शियन भाषेमुळेच त्यांना खूप फायदा पुढे झाला आणि वेगवेगळ्या 9 प्रकारच्या भाषा ते अस्खलित बोलू शकत होते, लिहू शकत होते, समजू शकत होते। पर्शियन भाषा ते शिकले। मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये हे सगळं काही घडत आहे। ज्यावेळेस मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नंतर ते ॲज अ प्रोफेसर म्हणून जॉईन झाले, त्यावेळेसची परिस्थिती काही वेगळी नव्हती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या सगळ्या चर्चेतनं आपण काय शिकतोय? नंबर 4 पॉइंट चल रहा है अभी हमारा। क्या सीख रहे हैं हम लोग? कि इंसान प्यारा नहीं होता, उसका काम प्यारा होता है। अगर आपका काम प्यारा है, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कृतीतनं आपल्याला हे दिसेल, ॲक्शन बेस। मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो। मैं आप सबसे पूछना चाहता हूं कि हम बोलते हैं कि अरे ये लोगों ने मेरी तारीफ की, कभी बोलते हैं ना कि अरे इसने मेरी तारीफ की, उसने मुझे शाबाशी दी। तो मैं आपसे पूछना चाहता हूं, एक बार सोच के देखो, उसने आपकी तारीफ की मतलब किसकी तारीफ की? त्यानं तुला शाबासकी दिली म्हणजे नेमकं कोणाला का शाबासकी दिली? तर इथं विचार आपण लक्षात घ्यायला हवा की त्यानं मला शाबासकी दिली, मला चांगलं म्हटलं म्हणजे नेमकं कोणाला? तर त्यावेळेस आपण काहीतरी कृती केलेली असते, काहीतरी काम केलेलं असतं, काहीतरी चांगलं काम केलेलं असतं, त्यासाठी ते चांगलं काम असतं आणि त्या कामासाठी आपल्याला ती शाबासी मिळालेली असते। इंसान प्यारा नहीं होता, काम प्यारा होता है। कोणीतरी आपल्याला नाव ठेवलं, कोणीतरी आपल्याला वाईट काहीतरी बोललं म्हणून आपण नाराज होतो। पण विचार करा, त्याने आपल्याला वाईट म्हटलं म्हणजे कोणाला वाईट म्हटलं? आपण त्यावेळेस काहीतरी कृती केलेली असते, काहीतरी काम केलेलं असतं, ते चांगलं नसतं त्या स्थितीत त्या व्यक्तीसाठी, म्हणून ती व्यक्ती आपल्याला नाव ठेवते आणि आपण म्हणतो मला नाव ठेवलं। अरे अरे नाही, इंसान प्यारा नहीं होता, काम प्यारा होता है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःवर विश्वास होता। आज आमचा मेन प्रॉब्लेम तोच आहे, आपल्याला सगळ्यांवर विश्वास आहे, हां, सगळ्यांवर विश्वास आहे, स्वतःला सोडून बाकी सगळ्यांवर विश्वास आहे। ओके, फॉर एक्झाम्पल एक छोटंसं प्रॅक्टिकल करूयात।
हे तुम्ही पाहू शकत असाल स्क्रीनवर, तुम्हाला हे दिसत असेल. माझ्या हातामध्ये पहा, माझ्या हातामध्ये आत्ता तुम्ही पाहताय. येस, क्या बात, ग्रेट. माझ्या हातामध्ये चॉक आहे. यस, चॉक है, चॉक. ब्लैक बोर्ड पे हम जो लिखते हैं ना, वो चॉक है. यस और नो, यस और नो. आप बोलेंगे सर क्या बात कर रहे हो आप, हमें दिख रहा है क्या है ये तो पेन है, और आप बोल रहे हो चॉक है. हम नहीं मानते, हम बिल्कुल नहीं मानते. आप जो बोल रहे हैं ये बिल्कुल नहीं मानते. अभी देखो, मैं आपसे पूछना चाहता हूं प्लीज, आपको मैंने ये जब दिखाया और बोला कि ये चॉक है तो आपने नहीं माना, क्योंकि आप बोलते कि मुझे मालूम है, हमें मालूम है, हमें मालूम है ये पेन है, ये चॉक नहीं है. यानी हमें इस पर विश्वास है कि ये पेन है, ये चॉक नहीं है. लेकिन जब आपको कोई बुरा बोलता है, जब आपको कोई बात कहता है बुरी, निगेटिव, लेकिन उसी वक्त हम लोग नाराज हो जाते हैं. मला बोलला, मला सांगितलं त्याने, मुझे ऐसा बोला उसने, मुझे ऐसे दाखवून देईल, करून ठेवील, असंच करील, तसंच करील. अरे हो. यानी तुझे इस पर विश्वास है लेकिन खुद पर विश्वास नहीं है. तू कौन है? हमारे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को खुद पर विश्वास था. उन्हें पता था मैं कौन हूं, मेरी ताकत क्या है, मैं क्या कर सकता हूं. आर यू गेटिंग माई पॉइंट प्लीज? उनके हार्ड वर्क पर उन्हें विश्वास था. यस, दुनिया क्या कह रही है आई डोंट नो, लेकिन मुझे मेरे समाज की परिस्थिति बदलना है और वो ताकत मैं रखता हूं, उतना विश्वास मेरे में है. यस, वसीम जी, मंगलताई धन्यवाद, कौसर जी धन्यवाद, दत्तात्रेय जी, इंग्लिश सर आदरणीय धन्यवाद. कौन क्या कह रहा है डजंट मैटर, मैं जानता हूं मेरे लिए मैं कौन हूं. आज आपण जी चर्चा करतोय ह्या चर्चेमध्ये 7 पॉइंट्स आपण याच्यातनं शिकणार आहोत, चर्चा करणार आहोत. प्लीज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं नेमका आपण काय ॲक्शन प्लॅन शिकू शकतो. तो हमने अभी क्या 4th वाला पॉइंट क्या बात कर रहे हैं, इंसान प्यारा नहीं होता, काम प्यारा होता है. जे काही आपण काम करतोय इतक्या आत्मतीयन करा, इतक्या मनापासून करा, इतक्या हार्डवर्कनं करा, चांगली लोक आपल्या आयुष्यात येतातच. यस, 101%. यस, जैसे बोलते हैं ना कि आप काम करते रहो, कायनात बोलती रहती है, कायनात आपसे बात करेगी, कायनात आपसे बात करेगी, कायनात आपसे मिलेगी. यस, मुंबई यूनिवर्सिटी में जब यही बात चल रही थी, एज अ प्रोफेसर जब वो वहाँ पर आए तो देखो काम कैसे होता है. जब वहाँ पर आए और टीचिंग के लिए जब क्लासरूम में गए तो सब बच्चे भाग गए बाहर, सगळे विद्यार्थी बाहेर पळाले. आम्ही नाही शिकणार, हां, आम्ही नाही शिकणार. ह्या व्यक्तीकडनं, ही व्यक्ती आम्हाला प्रोफेसर म्हणून नकोय. कुणालजी, मोहिनीजी, वेलकम टू ऑल ऑफ यू. मला नको आहे. त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्हाला नको आहे हे शिक्षक. आणि नंतर मग तिथल्या प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की अरे 1-2 दिन कुछ लेक्चर्स आप अटेंड करके देखो, ये वो काबिलियत वाली इंसान है कि पूरे इंडिया में आज इतना क्वालिफाइड और इतना ब्रिलियंट इस सब्जेक्ट में वो इंसान कोई नहीं है. आप कुछ सेशन इनके अटेंड करके देखो और फिर आप बताओ, फिर आप डिसीजन लो कि आप क्या करोगे क्या नहीं करोगे. जब ये बात हुई और 2-3-4 जब लेक्चर्स अटेंड किए तो जैसे हम बोलते हैं ना, विद्यार्थी प्रिय शिक्षक. यस, सबसे बेस्ट. यस, सब बच्चों के फेवरेट बन गए वो. अभी मुझे बताओ मेरे बच्चों, मेरे साथी, मेरे दोस्तों, मेरे गुरुवर्य भी बहुत से यहाँ पर है. अतुल जी, माझे गुरुवर्य अतुल जी धन्यवाद. मोहिनी जी, मोहसिन जी. इथं काय झालं, आपल्या कामानं, आपल्या कर्तृत्वातनं बाबासाहेबांनी दाखवून दिलं. यस और नो. आज आपल्याला सगळ्यांवर विश्वास असतो पण स्वतःवर विश्वास नसतो, स्वतःच्या कामावर विश्वास नसतो, स्वतःच्या कामावर श्रद्धा नसते. हां, आपला विश्वास बालाजीवर तर श्रद्धा साईबाबांवर. त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही आहे आज. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलंय, यस, त्या बोधिसत्वानं आपल्याला शिकवलंय, स्वतःला ओळख. अतदीप भव, अतदीप भव, अतदीप भव. आपल्या आतमध्ये तो ज्ञानाचा दीप प्रज्वलित करायचा आहे.
आणि असा प्रज्वलित करायचा आहे, असा प्रज्वलित करायचा आहे की त्यामुळे इतरांनाही आपण प्रकाश आणि ज्ञानमय भविष्य देऊ शकू. आर यू गेटिंग माय पॉईंट? 4 पॉईंटवर चर्चा झाली, एकूण 7 पॉईंट चर्चा आपण करणार आहोत. नेक्स्ट आपण 5th वाल्या पॉईंट्सवर आपण जाऊयात. प्लीज मोहसिनजी, मोहिनीजी. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने जो चीज़ हमें सिखाई है, नेक्स्ट वाला पॉइंट, जेव्हा आपल्या आयुष्यात संधी येईल ना त्याचं सोनं करायला शिका. और जब भी अपॉर्च्युनिटी आती है ना, प्रतीक जी पूछ रहे कि सर स्वतःला कसे ओळखायचे की आपल्यामध्ये कोणती क्षमता आहे. यस प्रतीक जी, एक ही बात यहाँ पर करूंगा जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने की थी कि उन्होंने अपने पूरे 5 सेंस के साथ अपनी लाइफ जी थी. प्रतीक जी, उघड्या डोळ्यांनी जगाकडे पहा, कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, सजग रहा, लर्निंग मोडमध्ये राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी लर्निंग मोडमध्ये असायचे. प्रतीक जी, लर्निंग मोड, हर वक्त हर वक्त हर वक्त. एक बात याद रखो, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को जितना मैं जान सका हूँ, जितना मैं आवाज बंद कर, जितना मैं पढ़ सका हूँ, जितना जान सका, उसमें से मैं आपको बताना चाहता हूँ प्लीज कि विथ आवर 5 सेंस जो भी चीज हम लोग करेंगे, जो भी वर्कआउट करेंगे, विथ योर 5 सेंस, हर एक चीज में जो भी काम करोगे ना आप, विथ 5 सेंस, कोई उद्देश्य के साथ, ये जब हम लोग करेंगे प्रतीक जी, तो फिर धीरे धीरे परिस्थितियां हमें बताते चलेंगी. फॉर एग्जाम्पल, हर एक बात याद रखो कि आज मेरे साथ ये क्यों हुआ. हम बहुत बार ऐसी बात करते हैं की माझ्याबरोबरच असं का झालं, मेरे साथ ही ऐसा क्यों हुआ, माझ्याबरोबरच असं का होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच रडले नाही तसं, कधीच त्यांनी असं केलं नाही की माझ्याबरोबरच असं का झालं. त्यांनी मार्ग काढला. आणि मग प्रतीक जी, तुमच्याच प्रश्नाचं उत्तर पुढच्या माझ्या कंटेंटमध्ये येतंय बरोबर. प्लीज माझ्याच बरोबर असं का होतं. सगळ्यांना प्रश्न पडतो की नाही आपल्याला, माझ्याच बरोबर असं का होतं, अशी माणसं मलाच का भेटतात, अशी परिस्थिती माझ्या आयुष्यातच नेहमी का येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात हा विचार आला नसेल का? नक्कीच आला होता. परंतु त्यांनी त्याच्यातनं एक गोष्ट शिकली आणि आपल्यालाही शिकवली. ती कोणती? की आपल्या आयुष्यामध्ये जे काही व्यक्ती येतात ते काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी येत असतात. आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग येतात ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात. आणि एक गोष्ट पुढची खूप लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या व्यक्तीकडून तो जे शिकवायला आपल्याला आलेला आहे, तो जोपर्यंत आपण शिकत नाही ना, तशी लोक आपल्याला कायम भेटतच राहतात. कधीपर्यंत भेटत राहतात? जोपर्यंत आपण त्या व्यक्तीकडनं काही शिकायचे ते शिकत नाही. मेरे साथी ऐसा क्यों होता है, मेरे साथी ऐसा क्यों होता है. आपल्या आयुष्यात नेमकं माझ्याबरोबर असं का घडतं नेहमी? कारण की मागच्या वेळेस जे काही तुझ्या आयुष्यात घटना घडली त्याच्यातनं तुला जे काही शिकायचं होतं ते तू शिकला नाहीस, म्हणून तुझ्या आयुष्यात परत ती घटना घडली. आर यू गेटिंग माय पॉइंट? डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने हर एक घटना, हर एक परिस्थिति, हर एक इंसान से कुछ ना कुछ सीखने की कोशिश की. यस, विथ 5 सेंसेस. जी आयुष्यात संधी आली तिचं सोनं केलं. केळुस्कर गुरुजी आयुष्यात आले आणि त्यांनीच नंतर त्यांना बडोदाला नेलं. येस, सयाजीराव गायकवाड हे जे संस्थानिक होते त्यांच्याकडे त्यांना घेऊन गेले. 1913 मध्ये त्यांना तिथनं स्कॉलरशिप मिळाली. स्कॉलरशिप पण किती? 25 रुपये महिना. 25 रुपये महिन्यामध्ये अमेरिकेत जाऊन शिकणं त्यावेळेस शक्य होतं. येस, ती स्कॉलरशिप मिळवली. सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य घटकातला हा विद्यार्थी ही स्कॉलरशिप मिळवू शकतो आणि अमेरिकेत जाऊन शिक्षण घेऊ शकतो. ही संधी केळुस्कर गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात आणून दिली. प्रतीकजी, सुभाषजी, वेलकम. आणि त्यांनी त्याचं संधीचं सोनं करून दाखवलं. जी स्कॉलरशिप मिळाली, क्या बात आहे. 4 वर्ष शिक्षण झालं. त्यानंतर त्यांना पुन्हा अजून तिथे शिकायचं होतं, इंग्लंडला जायचं होतं, तिथे पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. परंतु स्कॉलरशिप संपली होती, त्यामुळे पुन्हा त्यांना मागे यावं लागलं. पुन्हा त्यांना भारतात यावं लागलं आणि ते सयाजीराव गायकवाड यांच्या सेवेत रुजू झाले. तिथेही त्यांना विचित्र वेगवेगळे अनुभव बडोद्याला आले.
टिपिकल ही चर्चा आपण बऱ्याच वेळा ऐकली असेल, पण आज आपला विषय वेगळा आहे. जीवनाचे रंग बाबासाहेबांच्या संग. की माझ्या लाईफमध्ये या जयंती, या पॅन्डेमिकमध्ये, या लॉकडाऊनमध्ये माझ्यामध्ये कोणकोणते गुण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधनं शिकता येतील याच्यावर चर्चा करतोय. 5 पॉईंट्स आपण कंप्लीट केलेले आहेत. प्लीज, त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या संधी शोधा. या पॅन्डेमिकमध्ये, ह्या लॉकडाऊनमध्ये सगळं काही अस्ताव्यस्त झालेलं आहे. अगदी आपण सगळेजण याचे साक्षीदार आहोत. परंतु प्लीज विचार करा, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर आपण ज्यावेळेस या गोष्टींचा विचार करू ना, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की अरे, आपण असं त्यावेळेस करायला पाहिजे होतं. सगळे लोक एका प्लेटफॉर्मवर आहे. जिसके पास आज सबसे बड़ी आइडिया है, जिसके पास बिजनेस की, एम्प्लॉयमेंट की, जिसके पास कुछ अलग आइडिया है, वो आगे बढ़ने वाला है. यस. मग आज मला कोणत्या गोष्टीत संधी आहे, आज मला कशात संधी आहे, हा विचार करून आपल्याला वर्कआउट करणं गरजेचं आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी संधी शोधायची आहे आणि किंबहुना आपल्याला संधी निर्माण करायला शिकायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संधी मिळत नव्हती तर संधी निर्माण केली. येस. आहे त्या परिस्थितीमध्ये सतत नवीन गोष्टी शिकत, समजावून घेत ते पुढे चालत राहिले. 5 पॉईंट्स आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. आमचे मित्र मयूरजी, जाकीरजी, आपले मनपूर्वक स्वागत. विद्याजी, 5 पॉईंट्स कंप्लीट केले. 6 पॉईंट्सवर आपण जाऊयात. पुढे साधारणतः 9 ते 10 मिनिटे आपण फक्त चर्चा करणार आहोत आणि 9 ते 10 मिनिटानंतर आपण आजच्या ह्या चर्चेचा समारोप करणार आहोत. आपण सर्वजण जोडले गेलेले आहात आणि इतकं छान आपण अभिप्राय आणि खूप छान कमेंट्स येत आहेत. ओके, वेगवेगळे प्रश्नही येत आहेत. शक्य आहे त्या प्रश्नांची उत्तरं मी इथं देण्याचा प्रयत्नही करतोय. शेवटच्या 5-1 मिनिटामध्ये आपले अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या प्रश्नांचं स्वागत आहे. कैलासजी, वेलकम वेलकम. 5 पॉइंट्स कंप्लीट झाले. 6व्या पॉइंटवर आपण आता चाललो आहे. 6 पॉइंट्स याद रखो. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी जब अमेरिका गए थे, स्कॉलरशिप मिली थी और वहाँ पढ़ाई के लिए जब गए तो उनका एक मित्र बना, उसका नाम था नवल. नवल ये उनका लाइफ टाइम दोस्त रहा, आखिर तक ये उनका दोस्त था. ये पारसी बंदा था. ओके, हा पारसी मित्र होता, त्याचं नाव होतं नवल. लाईफ टाईम तो त्यांचा मित्र राहिला आणि त्यानं सांगितलं, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर तो होता आणि त्यांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेबांबद्दल वर्णन करताना तो असं लिहितो की इस दुनिया में हर एक इंसान बड़ा नहीं बन सकता. इस दुनिया में हर एक इंसान बड़ा नहीं बन सकता, लेकिन कोई अपने नज़दीक, अपने घर में, अपने एरिया में, अपने कम्युनिटी में, अपने समाज में अगर कोई ऐसा बड़ा बनने वाला इंसान आपको दिख जाए तो उसके लिए सीढ़ी बनने का कोशिश करो. अमेरिकेत शिक्षण घेत असताना तिथून पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांचा जो मित्र होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मित्र, लाईफ टाईम मित्र नवल, पारसी मित्र नवल, यानं त्यांच्यासाठी एक सीडी बनवून नक्कीच त्यांना वैचारिक आणि इतर वेगवेगळ्या स्तरावर नक्कीच मदत केली. 6 पॉईंट्स आपल्याला काय शिकायला मिळतं याच्यातनं, की आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या एरियामध्ये जर कोणी असा व्यक्ती जो वर जाणार आहे, त्याच्यामध्ये त्या क्षमता आपल्याला दिसत आहेत, तर काय हरकत आहे आपल्याला केळुस्कर गुरुजी बनण्यामध्ये? काय हरकत आहे आपल्याला सयाजीराव गायकवाड बनण्यामध्ये? काय हरकत आहे आपल्याला नवल बनण्यामध्ये? आर यू गेटिंग माय पॉइंट? प्लीज. मी हे बोलत असताना काही लोक हा विचार करतील, आमचे गुरुबंधू विक्रमजी पण इथे आहेत, सविताजी आहेत, प्रवीणजी आहेत, शरदजी आहेत. आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि स्वागत. काय हरकत आहे? केळुस्कर गुरुजी का? आपल्याला सगळ्यांना केळुस्कर गुरुजींचीच अपेक्षा आहे. आपण का नाही बनू शकत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी स्वतःचं नाव दिलं, असे आंबेडकर गुरुजी, आज आपण सगळेजण असं मला कोणी आयुष्यात भेटेल का? मला असं कोणी भेटेल का जे स्कॉलरशिप मिळवून देईल? असं कोणी केळुस्कर गुरुजी भेटतील का? आज अशी पण परिस्थिती आहे माझ्या मित्रांनो. आपण विचार करायला हवा की मी का नाही तसं बनू शकत आहे. प्लीज, कोई इंसान अगर किसमें काबिलियत है, अगर आहे एखाद्या मुलामध्ये ती क्षमता, तर त्याच्यासाठी समाजामध्ये खूप लोक काम करतायत, खूप लोक काम करतायत. पण त्या दुसऱ्यांसाठी आपल्याला सीडी बनता यायला पाहिजे.
त्या दुसऱ्यांसाठी आपल्याला फूट स्टेप बनता आलं पाहिजे. तो एक प्रयत्न आपल्याला करता येईल. अहो बाहेरचं तर जाऊ द्या, हो बाहेरचं जाऊ द्या, किमान आपल्या घरामध्ये तरी, आपल्या घरच्या लोकांसाठी तरी, सख्ख्या भावा बहिणींसाठी तरी प्लीज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ना इतकी नाती जपली, लक्षात घ्या. मग ती पर्सनल लाईफमध्ये असू द्या किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असू द्या, आपली नाती अशी जपली की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं विश्वरत्नापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. अख्खं जग म्हणजे त्यांचं कुटुंब आहे राजांनो आता, आणि त्यांच्या कुटुंबातले आपण एक महत्त्वपूर्ण सदस्य आहोत. हे का झालं? पर्सनल असेल, प्रोफेशनल लाईफ असेल, हे त्याच्यातली नाती त्यांनी जपली. आर यू गेटिंग माय पॉईंट? प्लीज. आपल्याला एक दुसऱ्यांसाठी, मी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचं लाईफ कसं ॲड ऑन करू शकतो, अजून कसं ॲड ऑन करू शकतो, याचा विचार करणं 6 नंबरवाला पॉईंट. आणि सगळ्यात शेवटी थँक्यू प्रवीणजी, आदरणीय प्रवीण पुणेकरजी पण आपण जोडलेले आहात. खूप खूप धन्यवाद. खूप मोठं काम, वेगवेगळ्या स्कॉलरशिप आणि वेगवेगळ्या गोष्टींचं काम प्रवीणजी करतात. मी आपल्याला बाकीच्यांनाही मी सुचवू इच्छितो. प्रवीणजी खूप, हे जो बोलते ना सीडी बनो, प्रवीणजी और उनके दोस्त भी जो है बागुल सर, वो दोनों मिलके बहुत अच्छा वर्कआउट करते हैं. क्या बात है. चलो रघुनाथ जी, बापूजी, पांडुरंगजी, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 6 पॉइंट्स आपण कंप्लीट केलेले आहेत. पुढे जाऊयात आपण. लास्ट वाला पॉइंट जो आज हमें डिस्कस करना था, देखो 4 या 5 मिनट में हम हमारा यहाँ पर सब्जेक्ट क्लोज करेंगे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातनं आपण काय काय गोष्टी आपल्या लाईफमध्ये ॲक्शन प्लॅन म्हणून आणू शकतो, त्यासाठी 7 नंबरची गोष्ट आहे बाळांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. 1917ची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण पूर्ण करून माघारीचा तो प्रवास, आणि तो होता सेकंड वर्ल्ड वॉर, दुसरं महायुद्ध सुरू होतं. ज्या जहाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं बुकिंग केलं होतं, ऑन द स्पॉट काहीतरी चेंजेस झाले, काहीतरी अडचण निर्माण झाली, त्यामुळे त्यांना आपलं जहाज बदलावं लागलं, आपली नाव बदलावी लागली. परंतु त्यांचं सगळं साहित्य, त्यांचे बुक्स, त्यांचे रिसर्च, त्यांचे सगळे थेसिस वगैरे त्यांनी आधी जिथे बुकिंग होतं त्या नावेमध्ये ठेवलं होतं. आणि नेमकं तीच नाव बुडवली गेली. दुसरं जागतिक महायुद्ध तेव्हा चालू होतं आणि तीच नाव बुडवली गेली. आणि भारतामध्ये अशी एक अफवा पसरली गेली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जहाजाने येत होते तेच जहाज बुडालं आहे म्हणून. पण नंतर थोड्याच कालावधीत, काही दिवसातच नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे दुसऱ्या जहाजामध्ये होते ते परत आले. आणि आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ज्यावेळेस चर्चा झाली, सगळेजण आनंदित होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडंसं दुःखी होते. ते म्हणे, का दुःखी आहे? अरे मी आलोय, पण माझे बुक्स, माझे रिसर्च, माझं थेसिस, माझे बुक्स सगळे, ते किती प्रेम होतं. पण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिमानानं सांगितलं होतं, बुक्स गेलेत माझे, काही हरकत नाही, माझं रिसर्च, मी आत्तापर्यंत जे काही काम केलं, रायटिंग वर्क केलं, ते जरी गेलं असलं तरी हरकत नाही, मी शाबूत आहे. येस, माझ्यावर विश्वास आहे. कर्मकांडांवर, माझ्या बाकी गोष्टींवर मला विश्वास नाही, माझ्या मनगटावर मला विश्वास आहे. येस, मला स्वतःवर विश्वास आहे. आणि ज्याला स्वतःवर विश्वास असतो ना, मग तो शून्यातनं सुद्धा आपलं लाईफ पुन्हा एकदा सुरू करू शकतो. आणि त्या सगळ्या, त्यांचे बुक्स, त्यांचं रिसर्च वर्क, सगळं काही नेस्तनाबूत झालं होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले, माझी बुद्धी तर कोणी मारू शकत नाही. आणि याच्यातनं स्वतःवर विश्वास ठेवा. आणि शिक्षणाचं इतकं मोठं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. साहेब, या जगात सगळ्या गोष्टींची चोरी होऊ शकेल राजांनो, पण तुमचे स्किल्स कोणी नाही चोरू शकणार. तुम्ही संपादन केलेलं ज्ञान कोणी नाही चोरू शकणार, लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण जर उघड्या डोळ्याने जर पाहणार असू तर ह्या 7 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. मी थोडंसं समारोपाकडे आता चाललो आहे. एकदा रिवाईज करून घेऊयात. आमचे काही मित्र आहेत, काही गुरुवर्य आहेत, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. काही लोक उशीर आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा रिवाईज करतो. जे 7 पॉईंट्स आपण आज चर्चा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. शांतारामजी खूप खूप धन्यवाद, शिल्पाजी, निलेशजी, बापूजी,
जी चर्चा आपण करतोय, नंबर 1 पॉईंट, सगळ्यात शेवटी एक खूप महत्त्वाचा पॉईंट आपल्याला चर्चा करायचा आहे बरं का. एकदा रिवाईज करून घेऊयात 7 पॉईंट्स. त्यामध्ये नंबर 1, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलंय की आपले मायनस पॉईंट प्लस पॉईंट करायला शिका. आपले मायनस पॉईंट प्लस पॉईंट करायला शिका राजांनो. नंबर 2, आधार बना, इतरांचे आधार बना. कोणासाठी मी काय करू शकतो, किमान स्वतःसाठी तरी मी काय करू शकतो, माझ्या कुटुंबासाठी आधार बना. नंबर 3, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा, रडत बसू नका. येस, जे काही प्रसंग येतील त्याच्यातनं स्वतः मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. येस और नो. फोकस राहा, योग्य ध्येय ठरवा, त्याच्यावरती फोकस राहा. त्यानंतर आपण चर्चा केली, इंसान प्यारा नहीं होता, काम प्यारा होता है. येस, माणूस जे काम करतो ते महत्त्वाचं, त्याच्यासाठी त्या कामामुळे आपली इज्जत होते, त्या कामामुळे आपल्या स्किलमुळे 4 लोक आपल्याला ओळखतात आणि आपलं प्रतिमा तयार होते. नंबर 5 वाला पॉईंट आपण चर्चा केली होती, आपल्याला जी संधी मिळेल त्याचं सोनं करायला शिका. जसं स्कॉलरशिपची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली, आणि संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करायला शिका. नंबर 6 वाला पॉईंट आपण पाहिला होता की दुसऱ्यांसाठी, दुसऱ्याच्या लाईफमध्ये नेहमी काही ना काही ॲड ऑन करण्याचा प्रयत्न करा, ॲड ऑन करण्याचा प्रयत्न करा. कोशिश करो दूसरे के लाइफ में कुछ ना कुछ अच्छा करने की, जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने किया है, जिसके वजह से आज हम इतनी अच्छी जिंदगी जी रहे हैं. कोई एक विशिष्ट समाज की मैं बिल्कुल बात नहीं कर रहा हूं, विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की मैं बात कर रहा हूं कि जिन्होंने, जो हमारे सब के लिए एक सक्सेस पाथ बनकर खड़े हुए हैं. ऐसे सीढ़ी बनो दूसरों के लिए. और 7 नंबर वाला पॉइंट हमने बात की थी कि खुद पे भरोसा रखो, स्वतःवर विश्वास ठेवा. माझ्या स्किल्सवर मला विश्वास आहे. यस, थँक्यू प्रवीण जी, उद्धव जी. आर यू गेटिंग माय पॉइंट? प्लीज, स्वतःवर विश्वास ठेवा. और जब खुद पे विश्वास है ना मेरे बच्चे, मेरे दोस्तों, तो फिर कोई बात नहीं. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने ये एक एजेंडा हमारे सामने रखा है. जितना मैं आज तक जान पाया हूँ, समझ पाया हूँ, उसका निचोड़ आपके सबके सामने रखने की मैंने कोशिश की. मैं आप सबको और एक बार कहना चाहूँगा, अगर मेरी ये बातें कहने में, बोलने में अगर आप किसी का मन दुखा हो तो मैं क्षमा चाहूँगा. लेकिन ये बात याद रखो मेरे बच्चों, मेरे दोस्तों, मेरे बुजुर्गों, मेरे गुरुवर्य, आप सभी, ये सब चीज़ें हमें सिर्फ सुनकर छोड़ नहीं देना है, हमें इसको इम्प्लीमेंट करना है, तो ही रिजल्ट मिलेंगे, नहीं तो नहीं मिलेंगे. नाही तो बिलकुल रिझल्ट नाही मिळेल. सिर्फ सुना, हो खूप छान झालं लेक्चर, आम्ही ऐकलं सगळ्यांनी, खूपच छान वाटलं, तुम्ही पण चांगले, आम्ही पण चांगले, दोघंही जाऊ खड्ड्यात. ऐसा नहीं होगा. ओंकार जी, विपिन जी, ग्रेट, विद्याजी. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट शेवटी जो आपल्याला चर्चा करायची, शेवटचे 2 मिनिट आपल्या सगळ्यांची घेईल, रघुनाथजी, सलमाजी, ग्रेट, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय, शिका, संघटित वा संघर्ष करा. पण मी असा विचार करतो की प्रत्येक काळानुसार, प्रत्येक वर्षानुसार, प्रत्येक दिवसानुसार, प्रत्येक प्रसंगानुसार शिका, संघटित वा संघर्ष करा, याचा अर्थ आपल्याला नीट समजावून घ्यावा लागेल. मला असं वाटतं आजच्या ह्या पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये आपल्याला शिका म्हणजे काय शिका, तर पहिली गोष्ट, आज आपल्या राजांनो, हात जोडून विनंती करतो सगळ्यांना, आज आपल्या सगळ्यांचा अस्तित्वाची लढाई आहे. रोज आपण 1 रुपया कमवत होतो, आज 4 आणे कमवतो असू, काही हरकत नाही. परिस्थिती थोडीशी विचित्र आहे, पण शिका. काय शिकायचं इथे? तर पहिली गोष्ट, स्वतः आनंदी राहणं आणि हायजेनिक राहणं, स्वतःला फिट ठेवणं शिका. स्वतःच्या कुटुंबाला, सुखदेवजी, प्रवीणजी धन्यवाद, स्वतःच्या कुटुंबाला एकत्रित घेऊन जगा, संघटित व्हा. या लॉकडाऊनकडे जरा या दृष्टिकोनातनं पहा बरं. आपल्या मुलांसाठी आपण 2019च्या आधी किती वेळ देऊ शकत होतो, आपल्या आईवडिलांसाठी किती, आपल्या घरच्यांसाठी किती वेळ देऊ शकत होतो. प्लीज संघटित व्हा. अरे ओळखून घ्या ना, चर्चा करून घ्या ना, शिका, संघटित व्हा. याचा अर्थ आपल्या कुटुंबांची नाती जपा. प्लीज आपल्या आईवडिलांची सेवा करा.
आपल्या छोट्या मुलांच्या भविष्यांसाठी त्यांच्याबरोबर चर्चा करा, त्यांना क्वालिटी टाईम द्या. चांगले ह्या आपल्या भीमजयंतीच्या वेळेस आपण चांगलं साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळे बुक्स जे गुगलवर यूट्यूबवर फ्री अवेलेबल आहेत, घ्या की ते डाउनलोड करून. आपल्या घरात आहे ना स्क्रीन, मोठं LCD लावलाय ना, त्याच्यावर चित्रपट वगैरे लावून मुलं आणि सगळे बघतात एकत्र. या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिलेटेड खूप काही मटेरियल गुगलवर आहे. आपल्या मुलांना ह्या नव्या पिढीला दाखवूयात ना आपण, ते त्यांची ओळख करून देऊयात की बाबासाहेबांची. आपण संघटित व्हा, म्हणजे या पॅन्डेमिकमध्ये, या जयंतीमध्ये या दृष्टीनं संघटित व्हा. बाहेर जाण्यापेक्षा, बाहेर काही वर्कआउट करण्यापेक्षा आतमध्ये घरामध्ये राहून आपल्या मनामध्ये आपण त्या पद्धतीने वर्कआउट करू आणि संघर्ष करा. संघर्ष म्हणजे या पॅन्डेमिकमध्ये, या लॉकडाऊनमध्ये आपले बरेचसे खूप चांगले जवळचे साथी, जवळचे मित्र आपल्या ह्या कोरोनामुळे आपल्याला सोडून गेले. असा एकही दिवस नाही की जिथे कुठेतरी मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये असा मेसेज येत नाही की आज अशी व्यक्ती आपल्याला सोडून गेली. आज आपल्याला संघर्ष करायचा आहे राजांनो. तो संघर्ष सुरुवात होतो स्वतःपासून आणि तो संघर्ष करायचा आहे कोरोनाशी. आर यू गेटिंग माय पॉईंट प्लीज? आज तो संघर्ष करायचा आहे आपल्याला कोरोनाशी. अरे 1 वर्ष झालं, 1 वर्ष उलटून गेलं, तरी सुद्धा आपल्या पोलीस यंत्रणेला जर हे सांगावं लागत असेल समाजाला की मास्क घालूनच घराच्या बाहेर पडा, तर यापेक्षा मोठी दुर्दशा कोणती राजांनो मला सांगा. अजूनही आमच्या पोलीस यंत्रणेला जर चौकात उभं राहावं लागत असेल आणि पोलीस दिसल्यानंतर जर आपले सहकारी आपलं मास्क नाकातोंडावर घेत असतील पोलिसांना पाहून, तर मग खरंच सांगा आपण खरंच संघर्ष करतोय का? कोणत्या गोष्टीवर करतोय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस हे 3 मंत्र आपल्याला, शब्दांचा मंत्र आपल्याला देतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जोपर्यंत पॅन्डेमिक राहील, जोपर्यंत हे लॉकडाऊन, हे कोरोनाचं संकट आपल्यावर राहील, तोपर्यंत आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा याचा अर्थ या पद्धतीने राजांनो घ्यावा लागेल असं मला वाटतं. पण ज्या वेळेस हे सगळं काही संपेल ना, त्यावेळेस पुन्हा एकदा ताकदीनं आपल्याला उभं राहायचं आहे. आज आपल्याला ही मिळालेली वेळ आपली ताकद वाढवण्यासाठी, आपले स्किल्स डेव्हलप करण्यासाठी, आपले स्किल्स शार्प करण्यासाठी आपल्याला मिळालेली आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करूयात हीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ऋणात राहणं पसंत करतो. पंचशील बुद्ध विहार याचे आदरणीय अध्यक्ष, आदरणीय सोनवणे साहेब, त्यांची पूर्ण टीम, त्यांचे सर्व सदस्य, आपण सर्वांनी ही मला संधी दिली त्याबद्दल आपल्याही ऋणात राहणं पसंत करतो. आपण इतर सर्वांनी साधारणतः गेली 60-62 मिनिट आपण जोडलेला आहात आणि ही चर्चा आपण ऐकत आहात, याच्यात सहभागी झालेला आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांच्याही ऋणात राहणं पसंत करतो. पुन्हा एकदा या पूर्ण चर्चेमधनं मी पुन्हा विनंती करेल की आपल्याला हे फक्त ऐकायचं नाही आहे, जास्तीत जास्त आपल्याला हे शेअर करायचं आहे, इतरांपर्यंतही पोहोचवायचं आहे आणि आपल्याला ह्या गोष्टी आजपासून आपल्या जगण्यात आणायचा हा आपण प्रयत्न करू. पुन्हा एकदा या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, 130व्या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, सुरक्षित राहा हीच अपेक्षा आपण सर्वांसाठी व्यक्त करतो आणि आपल्या ही चर्चा इथे थांबवतो. मनपूर्वक धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.